मित्रांनो, कधी आयुष्यात असा क्षण आलाय का की तुम्ही जीव तोडून मेहनत करता, पण त्या सगळ्या मेहनतीचं कष्टाचं फळ दिसतच नाही. सकाळपासून रात्रीपर्यंत फक्त काम काम काम, ऑफिसमधल्या जबाबदाऱ्या, घरातल्यांच्या अपेक्षा, आणि यामध्ये दररोज स्वतःच्या शांततेसाठी आणि स्वतःच्या स्वप्नांसाठी तुम्ही फक्त लढत असता. आणि तरीही महिना संपला की मोबाईलच्या स्क्रीनवर, बँक स्टेटमेंटवर ज्यावेळेला तू बॅलन्स बघतो त्यावेळेला एक दुःख, इतकं करूनही काहीतरी कमी आहे. आणि ह्याचे फ्रस्ट्रेशन आहे ना, आणि ह्या वेळेला जो एक प्रश्न येतो ना, तो काय असतो, मी एवढं सर्व करत असूनही पीस, ती प्रॉस्पेरिटी ही माझ्या या हातातून का निसटून चालली. ही एक गोष्ट आहे का मित्रांनो, जगातला सगळ्यात मोठा प्रसिद्ध व्हायोलिन पैकी एक जो होता तो होता जोशुआ बेल. खूप मोठा व्हायोलिन वादक होता. बोस्टनच्या एका भव्य अशा कॉन्सर्ट हॉलमध्ये त्याचं सादरीकरण चाललं होतं, आणि ज्यावेळेला त्यानं पहिला सूर काढला ना मित्रांनो, त्यावेळेला संपूर्ण हॉल एका क्षणात पिन ड्रॉप सायलेंट, स्तब्ध. हजारो लोक आलते तिथं, आणि एक तिकीट $100 होतं. प्रत्येक व्यक्ती ज्या वेळेला जोशुआ बेल वाजवत होता त्यावेळेला मंत्रमुग्ध होऊन जात होता. काही लोकांच्या डोळ्यात पाणी आलं, जुन्या आठवणी आल्या. ते संगीत आणि सूर नव्हते, ते अनुभव होते, जिथे वेळ आणि तो क्षण थांबला. आणि फक्त 2 दिवसांनी जोशुआ बेल तोच कलाकार, त्याची तीच प्रसिद्ध व्हायोलिन आणि तेच तो जो अनुभव असलेले त्याचे सूर घेऊन तो मेट्रो स्टेशनमध्ये उभा राहिला. खूप गर्दी, हजारो लोक यायचे जायचे, पण सगळ्यांच्या चेहऱ्यावर ताणतणाव होता. कोणीही त्याचं संगीत ऐकायला थांबलं नाही. पूर्ण रेकॉर्डिंग बघितल्यावर तुमच्या लक्षात येईल, फक्त 6 लोक थांबले. फक्त एका मुलीनं काही पैसे त्याच्या केसमध्ये टाकले आणि ती निघून गेली. जोशुआ बेलचा टॅलेंट होता तोच होता जो 2 दिवसापूर्वी त्या कॉन्सर्ट हॉलमध्ये होता. मित्रांनो, टॅलेंटचा फरक नाहीये, फरक होता स्टेजचा. चुकीच्या ठिकाणी सादरीकरण केलं की तुमची व्हॅल्यू तिथे कमी होणार. फक्त कल्पना करा, जोशुआ बेल सारख्या जागतिक दर्जाच्या कलाकाराला जर हा अनुभव आला असेल, तर आपल्यासारख्या सामान्य माणसांना तो अनुभव किती वेळा येऊ शकतो. म्हणून आपण मेहनत करतो, प्रयत्न करतो, नॉलेज वाढवतो, कौशल्य घेतो, खूप सगळ्या गोष्टी करत राहतो, पण फायनान्शियल ग्रोथ होत नाही, एका ठिकाणी जाऊन थांबते. कारण आपण जो उभे असतो ना, कदाचित ते रॉंग स्टेज असू शकतं. ते स्टेज कोणतं असू शकतं? स्कॅरसिटीचं, फिअरचं, गिल्टचं. हे माइंडसेट एक स्टेज आहे, जिथं हमेशा एक वाटतं, मी पैसा मिळवू शकतो का? माझ्यासाठी हे शक्य आहे का? लोक काय म्हणतील? या सगळ्या आवाजांमुळे आपली जी खरी ताकद आहे ना, आपलं जे संगीत आहे ना, जे आपण जगाला दाखवू शकतो, ते कधी दाखवतच नाही. पण एकदा का आपण योग्य स्टेज निवडलं, तर तेच संगीत जे आजही आपल्याला येतंय, ते जे आधी कोणी ऐकलं नव्हतं, लोकांच्या हृदयात घर करू शकतं. म्हणून आज मित्रांनो, स्वतः एक प्रश्न फक्त प्रामाणिकपणे विचारा, मी पैशांच्या बाबतीत कोणत्या स्टेजवर उभा आहे? मी पैशांच्या बाबतीत कोणत्या स्टेजवर उभा आहे? कारण खरं सांगायचं झालं तर तुम्हाला मोर हार्डवर्क किंवा खूप कष्ट करायची गरज नाहीये. तुम्हाला फक्त तुमचा जो माइंडसेट आहे तो शिफ्ट करायची, आणि तुमचं जे स्टेज आहे ज्याच्यावर तुम्ही उभे आहात ते शिफ्ट करायची गरज आहे. लक्षात ठेवा, मेट्रो स्टेशनमध्ये जोशुआ बेल सारख्या जिनियसला पण दुर्लक्षित केलं गेलं, तर आपण ज्या स्टेजवर उभे आहोत
ते स्टेज ओळखलं पाहिजे. आपण जर चांगल्या स्टेजवर उभं राहिलो तर एक सामान्य माणूस सुद्धा स्टार बनू शकतो. म्हणूनच आजपासून ठरवा की मी ज्या स्टेजवर उभे आहे ते जर चुकीचं असेल तर ते सोडून, तो माइंडसेटचं स्टेज सोडून मी माझं जे संगीत आहे ते जगाला दाखवायला तयार आहे. कारण माझं ट्रान्सफॉर्मेशन सुरू होणार आहे आज, कारण मी आज स्टेज बदलतोय. नमस्ते.